झी 24 तास एक पाऊल पुढे. सायना नेहवाल बॅडमिंटन मधली चीनी दबदबा मोडीत काढत जागतिक स्तरावरती स्वतःचं असं एक वेगळं स्थान सायनाने निर्माण केलंय. ऑलिम्पिक मध्येही कोट्यवधी भारतीयांना तिच्याकडून मेडल्सची अपेक्षा आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त अपेक्षा असणार आहे ती सायना नेहवाल कडून. जागतिक क्रमवारीत 5व्या क्रमांकावर असणाऱ्या सायनानं आपल्या जबरदस्त कामगिरीनं मोठी झेप घेतली आहे आणि तिनं एकटीनं बॅडमिंटन मधील चीनी दबदबा मोडीत काढलाय. प्रेशर तो बिल्डअप होता है, इतना बड़ा कंट्री है, इतनी सारी एक्सपेक्टेशंस हैं, बट आई जस्ट होप and I'm sure this time I hope with a lot of expectations from me and him, we both are going to be ready and we both are trying to just get a medal for the country. सायना सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. सायनानं या वर्षामध्ये आतापर्यंत 3 सुपर सिरीज आपल्या नावावर केल्या आहेत. स्विस ओपन, इंडोनेशियन ओपन आणि थायलंड ओपन या सुपर सिरीजचं विजेतेपद सायनानं पटकावलं. तर यापूर्वीही तिनं मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा फडकावलाय. दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल, 5 सुपर सिरीजचं विजेतेपद, 4 ग्रॉम्पी अजिंक्यपद आणि ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप सायनानं जिंकली आहे. I just want to give my best. और मैं क्या बोल सकती हूँ, आई एम ए प्लेयर, सब भगवान के हाथों में, और इट्स नॉट इजी, बहुत हार्ड वर्क करना पड़ता है और द चैलेंज इज ऑल्सो वेरी टफ. सायनानं बीजिंग मध्ये ऑलिम्पिक मध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं, मात्र तिचा सफर क्वार्टर फायनल मध्ये संपुष्टात आला. असं असलं तरी गेल्या 4 वर्षात बॅडमिंटन मध्ये तिनं चीनी ड्रॅगनला एक हाती रोखलंय. सायनाने आता योग्य वेळेला आता जी रंगीत तालीम म्हणेन मी ऑलिम्पिकची, गॅप झाली की परत नव्या उमेदीने येतात, पण हा सगळा पराजय त्यांच्या जिव्हारी लागेल आणि ते नक्कीच दबावाखाली खेळतील, तर हा फायदा सायनाला मिळू शकेल. सायनानं बॅडमिंटन मध्ये भारताला वेगळ्या उंचीवर तर नेऊन ठेवलंच, पण ग्लॅमर मध्येही तिनं भारतीय क्रिकेटर्सला मागं सोडलाय. आता लंडन मध्ये सायनाची घोडदौड कायम राहिली तर कोट्यवधी भारतीयांची तिच्याकडून ऑलिम्पिक मेडलची अपेक्षा पूर्ण होईल. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. ज्वाला गुट्टा आपल्या पॉवर गेम आणि ग्लॅमरनं ज्वालानं जागतिक बॅडमिंटन मध्ये डबल्स आणि मिक्स डबल्स मध्ये मोठी झेप घेतली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये ज्वाला वुमन्स डबल्समध्ये अश्विनी पुनप्पासह तर मिक्स डबल्समध्ये व्ही दिजूसह मेडलच्या शर्यतीत उतरणार आहे. लंडनमध्ये ज्वालाची जादू चालली तर भारताचं मेडलही निश्चित असेल. ज्वाला गुट्टा भारतीय बॅडमिंटन मध्ये सर्वात यशस्वी डबल्स प्लेयर आणि बॅडमिंटन मधील ग्लॅमर. बॅडमिंटन कोर्टवर आपल्या जबरदस्त पॉवर गेमच्या जोरावर वर्चस्व गाजवणारी ज्वाला मैदानाबाहेर आपल्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. ज्वालाला अनेक तेलुगू चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या आहेत. मात्र ज्वालाला ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल मिळवण्याचं स्वप्न साकार करायचंय. Preparation been good, working hard morning evening, and that's it. Just looking forward to the Olympic Games. ज्वाला पहिली बॅडमिंटन प्लेयर आहे जी ऑलिम्पिक बॅडमिंटन मध्ये भारताकडून डबल्स आणि मिक्स डबल्स खेळणार आहे. डबल्स मध्ये तिच्या कामगिरीचा चलवा दिसलाय. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तिने अश्विनी पोनप्पासह गोल्ड मेडल पटकावलंय.
तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अश्विनीसह ब्रॉन्झ मेडल मिळवण्याची किमयाही तिनं साधली आहे. Whenever I played, the expectations were there, and I've always fulfilled my expectations. I hope I don't disappoint anybody this time. ज्वाला आता मिशन ऑलिम्पिक्ससाठी सज्ज आहे. मिक्स डबल्स मध्येही व्ही दिजूसह तिची दावेदारी मजबूत आहे. 2009 मध्ये वर्ल्ड सुपर सिरीजच्या फायनल पर्यंत दोघांनी धडक मारली आहे. दिजू सोबत तिनं मोठ्या स्पर्धांचं विजेतेपदही पटकावलंय. इट कुड बी अ सरप्राईज पॅकेज. ज्वाला आणि दिजू मिश्रमध्ये आणि ज्वाला आणि अश्विनी आता ते स्वतःवरती ती जबाबदारी घेतील आणि असं बरेच वेळा पूर्वी घडलेलं आहे. त्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे. ते जास्त जबाबदारीने खेळतील, जास्त त्वेषाने खेळतील अशी अपेक्षा करूया. ज्वाला आपल्या जबरदस्त आत्मविश्वास आणि पॉवर गेमच्या जोरावर लंडनमध्ये मेडल मिळवण्यास आतुर आहे. त्यामुळेच आता लंडनमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर एक नवी ज्वाला जगासमोर येईल. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.